जसं आम्ही तुम्हाला म्हणालो होतो की अजित पवार यांचं भाषण सुरू असताना त्यांच्या सभेतला जिवंतपणा दाखवू, तसं शरद पवार यांचं भाषण सुरू आहे आणि त्यांच्या सभेच्या ठिकाणची ही दृश्य तुम्ही आता बघत आहात. आम्ही म्हटलेलं आहे की नो फिल्टर नो एडिटिंग ही कॉन्सेप्ट आहे, त्यामुळं आम्ही कुठलाही पार्ट हा साहेबाचं भाषण सुरू आहे की कुठं चाललंय हा हा सभेतला जिवंतपणा फार महत्वाचा आहे. हे दृश्य सभेतली, शरद पवारांच्या सभेतली, शरद पवार जेव्हा तिथे बोलताय तेव्हाचे ही दृश्य आहेत. अर्थात त्यांच्या बोलण्याला मिळालेला प्रतिसाद. स्वतः शरद पवार समोर बोलत असताना या सभेत मी चालत चालत चाललेलो आहे. बऱ्याच अंशी सभेतला जो जिवंतपणा आहे तो फार महत्वाचा असतो. तो डिफाईन करतो की ह्या निवडणुकीमध्ये आपण या बाजूने चालत जाऊ, हा डिफाईन करतो की या निवडणुकीतला कल कुठल्या बाजूने होईल. अर्थात सभेचं जे शास्त्र आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. समोर शरद पवार बोलत आहेत, एक काही मिनिटाचा आपण ॲम्बियन्स ऐकू. या बाजूला या चालत, आपण चालत चालत जाऊया. समोर शरद पवार बोलत असतानाचे हे दृश्य महाराष्ट्र बघतोय. बारामतीतली ही सभा आहे, सभा महत्वाची आहे, तिथला वाईब महत्वाचा आहे, लोकांचा प्रतिसाद महत्वाचा आहे. हे योगेंद्र पवार यांच्यासाठीची बारामती मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार, त्यांच्यासाठीचा हा प्रचाराचा भाग आहे आणि तिथे आपण बघत आहोत. हे घ्या, शरद पवारांची सभा सुरू असतानाचे दृश्य. आम्ही म्हणालो होतो तुम्हाला की जेव्हा हे समोर सभा पूर्ण डायस दाखवा, समोरचं सभेतलं दृश्य हे अनेक अर्थाने महत्वाचं आहे. शरद पवार जेव्हा बोलतायत तेव्हा लोक कशा पद्धतीचा भाव व्यक्त करतात, तर ती ही दृश्य आहेत. अर्थात सभेचं हे जे शास्त्र आहे हे गरजेचं नाही की सभेच्या कुठं चालले, परत चाललं बर, अनेक लोक परत चालले. आज पंढरपूरला निघालो आपण, वारी सोडून जाईल का? हे सभेतली दृश्य जेव्हा शरद पवार बोलतायत तेव्हाची. उठून उभा राहा जरा, उठून उभा राहा. तुम्ही काय कर्मचारी? एस 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 दिसाल हा हा ते लक्षात. साहेब जरा उठून उभा राहा, उठून उभा. बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत, असं का झालं? कापू का नाही सांगू. खुर्च्या रिकाम्या आहेत की नाही? जो जिवंतपणा पाहिजे सभेमध्ये वाटतोय का? राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनेक खुर्च्या रिकाम्या आहेत, असं का व्हावं? सर्व शेतकरी वर्ग आहे आणि आता गुरांचा व्यवसाय जास्त असल्यामुळे आता काही लोक असं म्हणतील, आमच्यावर ते आरोप करतील की हे चुकीचं दाखवतात. जवळपास 50% खुर्च्या रिकाम्या आहेत. हो, पण वेळ भरपूर झालेला आहे. सर्व शेतकरी वर्ग आहे आणि दुधाचा व्यवसाय जास्त असल्यामुळे धारा आणि महिलांना स्वयंपाकाचा 6 वाजले. दाराची वेळ आहे. हो, धारांची वेळ जास्त झाल्यामुळे महिला वर्ग. सभेत जिवंतपणा आहे का? हो, भरपूर भरपूर आहे. तुमचं जरा लवकरच 7 वाजलेत काय की मला वाटेल. कसं आहे, एवढ्या खुर्च्या कार्यक्रम राहाव्यात. आता महिलांची स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आणि इथं आलेले जनसमुदाय सकाळी 1 वाजता किती टक्के खुर्च्या रिकाम्या आहेत? आता जस्ट रिकामे झालेले आहेत. कारण मी आल्यापासून जसं साहेब यायला उशीर झाल्यामुळे लोक घरी, म्हणजे ज्यांची कामं वगैरे असतात ती घरी निघाली. साहेबांची वाट बघून बघून
आणि साहेबांना जरा उशीर झाला दुसऱ्या सभेवरून यायसाठी. काय होईल विधानसभेत? योगेंद्र दादाचला येतील. पुन्हा मी सांगितलं की हे नो फिल्टर नो एडिटिंग आहे, त्यामुळं हे सगळे सभेची दृश्यही बघा. अर्थात बाहेरही लोक उभीच आहेत, म्हणजे जरी खुर्च्या आतमध्ये रिकाम्या असल्या तरी सुद्धा मोठ्या संख्येनं लोक बाहेर उभा आहेत. ही वस्तुस्थिती आहे, ती काही नाकारून चालणार नाही. याही बाजूची दृश्य तुम्ही बघा, ह्याही बाजूची दृश्य तुम्हाला दाखवतो की जवळपास 50% खुर्च्या ह्या रिकाम्या आहेत. ह्या सभेतल्या 50% खुर्च्या रिकाम्या आहेत. हे दृश्य फार बोलकं आहे सभेतल्या. डोंट यू वॉन्ट टू कमेंट? बोलायचं ना, कोणाला बोलायचं? जबाबदार एक माणूस बघतो, साहेब जरा उठून उभा राहा, थोडं उठून. असं का व्हावं की 50% खुर्च्या रिकाम्या आहेत? आता उठून गेले लोक आता होते पूर्ण पूर्ण बरोबर. हे ह्या सभेतलं दृश्य स्वतः शरद पवार बोलत असतात. अर्थात पुन्हा एकदा सांगतो मी की हा काही पॅरामीटर नाही आहे की ज्या पॅरामीटरवरून तुम्ही असं म्हणू शकता की ह्या सभेतली गर्दी हा निकष असावा. शरद पवार यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी त्यांच्या समजावून सांगा आम्हाला, हा कसं कसं झालंय? पूर्ण गज भरलेलं होतं स्टेडियम, पण आता बाया माणसं जी आलेली होती आता 50% रिकामा आहे का नाही? आता 50% रिकामा आहे. पण हा. एक 5 मिनिटापूर्वी तुम्ही बघू शकता रोडनी माणसं चाललेली आहेत. बाया माणूस गावाकडे आलेले आहेत, त्यांना गुरांचे काम असतात, शेतातले काम असतात, घरचे काम हे असतात. मला मान्य आहे. त्याच्यामुळे लोक संध्याकाळी 6 घाई घाईने निघालेले आणि आहेत. ही वस्तुस्थिती पण आहे की जेव्हा दार काढायची वेळ होते जनावरांना, लेडीज आलेले असल्यामुळे त्यांना घरचा व्यापार पण सभेत जिवंतपणा पण दिसत नाहीये. नाही ना. आता तुम्ही एक 10-15 मिनिटं किंवा 1 अर्धा तासापूर्वी आला असता तर तुम्हाला जल्लोष मी गेले 2.5 तास झाले इथंच अहो, आहे. मग साहेब, तुम्ही तुमच्या बघितलं माहितीसाठी नसेल. सांगतो, मी आणि शरद पवार साहेबांनी त्यांच्या बरोबर जाऊन मी एकाच गाडीत प्रवास केला. अहो, जल्लोष आता तुम्ही पहिल्यापासून असतात, तुम्हाला जल्लोष बघायला गावला असता, सगळं समजलं असतं. थांबूया आपण. अर्थात पुन्हा एकदा की सभेच्या गर्दीचं मॅट्रिक्स हे विजयाचं किंवा पराजयाचं गणित असू शकत नाही. पण आम्ही म्हणालो होतो तुम्हाला की नो फिल्टर नो एडिटिंग आहे, त्यामुळे जे दिसतंय जसं दिसतंय तसं महाराष्ट्रासमोर आहे. कॅमेरावर निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती. धन्यवाद.